आपल्या दैनंदिन आहारासाठी पालेभाजी आणि फळभाजी या जीवनसत्वासाठी फार आवश्यक असतात। अशातच श्रावण सुरू झाला की सर्वांचाच कल हा भाज्यांकडे वळलेला दिसतो। सर्वच प्रकारच्या भाज्यांना मोठी मागणी निर्माण होते। मागणी वाढल्यामुळे अर्थातच किमती वाढू लागतात। वाढत्या किमतीमुळे गृहिणींच्या खिशाला कात्री बसते। तर मुंबईच्या भाजी विक्रेत्यांकडूनच जाणून घेऊया सध्या मुंबईमध्ये भाज्यांच्या काय किमती सुरू आहे आणि कोणत्या भाजीला जास्त मागणी आहे। श्रावणामध्ये भाज्या खूप महाग असतात। म्हणजे आता श्रावण आला म्हणजे त्याच्यामध्ये भाज्या महाग, नंतर दर कमी होतो जास्त होतो। असं 2.5 किलो 300, गवार 400 रुपये आहे, भेंडी 150 आहे, वटाणे 400 200 असं आहे। श्रावण मध्ये जास्त होते, नंतर भाव जर कमी असला तर कमी होते, भाव वाढतो, खूप वाढतो। तुम्हाला काय फायदा होतो त्याचा? होतो, आता आम्ही येतात पोटासाठी 500-600 रुपये भेटतात, काय करणार की आजच्या परिस्थितीच्या हिशोबाने सगळं महाग आहे आणि हे तर श्रावण आता चालू आहे, संपत आलं आहे, पण बाजाराची परिस्थिती एकदम बेकार आहे की सर्वसामान्य माणसाला आज 20 रुपये पावचे कडधान्य ते 40 रुपयाचे पैसे मोजायला लागतात। त्यातनं दुसरी गोष्ट आता हे श्रावण, आता दसरा, हे गणपती, ह्याच्यात तर जास्ती डाळीची ह्याची कडधान्याची मागणी असते, पण परिस्थिती लोकांची तेवढी बी नाही की आता एखादा माणूस 700-800 रुपयाचं पहिलं मागत होतं ते आता 2000चं बिल बनवावं लागतं त्याचं स्वतः, की प्रत्येक वस्तू आज थोडा 80 रुपयाची 200 रुपये 180 आहे। तुमची मूग डाळ झाली जी 100 रुपये 80 रुपयाची 140 आहे 120 आहे, की ती परिस्थितीच्या हिशोबाने सर्वसामान्य माणसांचं तर नकोशी परिस्थिती असं बघितलं आपण। आता मी धंदा करतो, माझ्यावरनं बघतो मी ती आता मागणीची लोकांची इतकी ह्याच्यात नाही कडधान्याची डाळीची। श्रावणाचा प्रश्न आहे, श्रावणामध्ये भाजी महागच असतात, पण हे पावसामुळे पाऊस 15-16 दिवस सारखं पडला ना, वारा वादळ, त्याच्यामुळे भाज्या खराब झाल्या, त्याच्यामुळे सगळं भाज्या महाग। आणि श्रावणामध्ये सगळे तर मच्छीची भाजीच खातात, नाही परवडत बायकांना। घेतात, जास्त नाही घेतात, पण त्यांना परवडत नाही, जरा कटकट करतात ते, एवढी भाजी महाग एवढी भाजी। आता कसं सगळी महागाई चालली ना, आणि लोकांचं इन्कम कमी आहे, मिरच्या वगैरे महाग आहे, या सगळ्या भाज्या वटाणे वगैरे फ्लावर वगैरे सगळ्या महाग आहे। 100 रुपये किलो आहे आणि 60 रुपये किलो आहे, फ्लावर पण महाग आहे, सगळेच असे भाग महाग। आता थोडासा कमी झालाय भाव, आणि कोथिंबीर सांगायच नको, खूप महाग आहे, मेथी 50, 60, 70 अशी। पालक पण खूप महाग, पालक चढला ना पावसामध्ये 50 रुपये जुडी, 40 रुपये जुडी पालक, 20 रुपयाला 15 रुपयाला भेटते। एकंदरीत भाजीच्या वाढलेल्या मागणीमुळे भाज्यांच्या किमती उंचावतात यात काही शंका नाही। याच्यात भाजी विक्रेता तसेच ग्राहकांचा देखील तोटा आहे असं म्हणायला हरकत नाही। निकिता महेंद्र, लोकल 18, मुंबई।